नमस्कार मित्रांनो. आज आपण अशा एका वेगळ्या टॉपिकवर बोलणार आहोत. खरं पाहता प्रत्येकालाच आयुष्यात पैशाची गरज असते आणि पैशाच्या गरजेपोटीच आपण काहीतरी कामधंदे करत असतो. मग कोणी व्यवसाय करतो, तर कोणी नोकरी करते. व्यवसाय करताना पण त्याच्या आपापल्या अडचणी असतात. तशाच नोकरी करताना पण काही अडचणी असतात. आता प्रत्येकाने आपापलं एक ध्येय ठरवायचं असते, एक मार्ग निवडायचा असतो. कदाचित कोणी व्यवसाय निवडते तर कधी कोणी नोकरी निवडते. बरेच लोक नोकरीचा मार्ग सोयीस्कर वाटते म्हणून तो मार्ग निवडतात. बरं, आता नोकरी करत असताना त्यांना पण बरेच प्रॉब्लेम फेस करावे लागतात. स्वतःच्या कामामध्ये नैपुण्य आणण्यापासून किंवा कामात कसं परफेक्ट व्हावं ह्या गोष्टींपासून तर ते काम आपल्याला जमेल काय, कसं असेल, काय असेल, बरेच प्रश्न असतात. बरं, एवढं सगळं करूनही समजा जर का मी एखाद्या ठिकाणी काम करत असलो तर तिथं नुसतं फक्त माझं काम मला येते म्हणून चालत नाही. बरेच वेळा आपल्याला योग्य तो त्याचा मोबदला मिळत नाही, पगार मिळत नाही. सांगायचं तर या आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये युगामध्ये प्रत्येक वस्तूंचे किमती ह्या खूपच वाढत चालल्या आहेत. तो एक भाग आहे ज्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो. दरवर्षी एका ठराविक पर्सेंटेजने प्रत्येक वस्तूच्या किमती वाढत असतात. आपल्या भारतामध्ये RBI ती गोष्ट ठरवते की इन्फ्लेशनचा रेट किती असावा. भारताचे जे गव्हर्नर आहेत, RBIचे गव्हर्नर मी म्हणतो आहे, त्यांनी एक गाईडलाईन दिलेली असते की बाबा आपल्याला 4%, आपल्या इंडियामध्ये तसं आहे की 4%च्या वर आपल्याला इन्फ्लेशन रेट नको आहे, जेणेकरून वस्तूंच्या किमती ज्या आहेत त्या आवाक्यात राहतील. जे साधारण लोक आहेत, गरीब लोक आहेत, काम करून पैसे कमावून जीवन जगतात, अशा सगळ्या प्रकारच्या लोकांना महागाईचा फटका बसू नये म्हणून एक ठराविक पर्सेंटेजने महागाई वाढत असते. तर असो, आपला मुद्दा हा असा आहे की आपण काम करत असताना, नोकरी करत असताना योग्य प्रमाणे जर का आपल्या कामाचा मोबदला मिळत नसेल तर तिथे आपलं मन रमत नाही. बरेच वेळा आपल्याला पैशासाठी, पैसे कमावण्यासाठी, जीवन जगण्यासाठी पैसा लागतो म्हणून नोकरी करावी लागते. त्यात काही वाईट नाही. काही ना काही माणसाने काम करायलाच पाहिजे. त्याचा मोबदला म्हणून पैसे मिळतात, चांगली गोष्ट आहे. जसं जसं आपले काम वाढते, वर्ष लोटले जातात, तसे तसे आपल्याला इन्क्रिमेंट नावाचा प्रकार असतो, जो की आपल्या पगारात एक ठराविक अमाऊंट ही आपल्या पगारात दरवर्षी वाढत राहते. प्रत्येक एम्प्लॉयर दरवर्षी त्याच्या एम्प्लॉईला पगारात वाढ देईलच असं काही नाही. बरेच वेळा बरेच एम्प्लॉयर लोक देत नाहीत. मग अशा वेळेस काय करायचं? महागाई तर वाढतच राहते. वस्तूंच्या किमती दरवर्षी एका ठराविक किमतीने वाढतच राहतात. जसे आपण अगोदरच पाहिलं आहे की इन्फ्लेशन हा एक प्रकार असतो जो दरवर्षी वाढत राहतो एका ठराविक अमाऊंटने. त्याला टॅकल करण्यासाठी, त्याला मॅनेज करण्यासाठी आपल्याला दरवर्षी एम्प्लॉयर लोक एक ठराविक अमाऊंट पगारात वाढ देतात. त्यालाच आपण इन्क्रिमेंट म्हणतो. पण बरेच वेळा असं होते की एम्प्लॉयर लोक नाही देत. अशा वेळेस काय करायचं? बरेच पर्याय असतात. एक तर त्याच्याशी आपण बोलून पगार वाढ करायची, रिक्वेस्ट करून, तसं एक मार्ग आहे. परंतु बरेच वेळा रिक्वेस्ट करूनही आपल्या पगारात वाढ होत नाही. असे बरेच लोकांची कंप्लेंट असतात. मग अशा वेळेस काय करायचं? तर दुसरा एक चांगला पर्याय म्हणजे आपल्या कामाला जिथं जास्त योग्य चांगला मोबदला मिळेल, आपल्या कामाची जिथे कौतुक होईल, अशा ठिकाणी आपण आपला जॉब सिलेक्ट करायचा, स्विच ओव्हर करायचा. माझ्यासोबतही बरेच वेळा असं झालेलं आहे की माझा एम्प्लॉयर, मी जिचं काम करत होतो, ते मला योग्य मोबदला देत नव्हते. त्यामुळे मला बरेच वेळा जॉब स्विच ओव्हर करायचं पण वेळ आली आणि मी केला. सुरुवातीला मी एका इकडे होतो जो मला व्यवस्थित पगार देत होता, पण नंतर असं झालं का ते 2-3 वर्ष मला त्यांनी काही पगारवाढ दिली नाही. मी त्यांना रिक्वेस्ट केली, परंतु त्यांच्या काही इंटरनल गोष्टी असतील मला माहिती नाही, पण त्यांनी पगारवाढ द्यायला हरकत नव्हती. त्यांनी दिली नाही म्हणून मी स्विच ओव्हर केला आणि आज मला एवढा चांगला पगार आहे. माझी त्या एका हिमतीमुळे मी ते करू शकलो. मला सांगायचं एवढंच म्हणणं आहे, माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही
तुमच्या कामावर तुमचा विश्वास असेल, तुमचं काम तुम्ही प्रामाणिकपणे करत असाल, तुमच्या कामात तुम्ही परफेक्ट असाल, तर नक्कीच तुम्ही विचार करू शकता की जर का तुमचा एम्प्लॉयर, तुम्ही ज्याच्याकडे काम करता, तो तुम्हाला पगारवाढ देत नसेल, तर तुम्ही जॉब स्विचओव्हरचा ऑप्शन निवडू शकता, जो की अत्यंत योग्य राहील जर का तुम्ही तुमच्या कामात परफेक्ट असाल, प्रामाणिक असाल. एवढंच मला सांगायचं आहे. थँक यू.